आजचा हा एपिसोड खरंच खूप रोमांचक असणार आहे, कारण आज आपल्यासोबत आहेत पब्लिक रिलेशन्स या क्षेत्रातील तज्ञ शैलेश बर्वे सर. पीआर म्हणजे पब्लिक रिलेशन्स. आपण खूप वेळा हा शब्द ऐकत आलोय की आपण काही बघितलं, एखाद्या कलाकाराचा काही व्हिडिओ, एखाद्या सेलिब्रिटीचा काही व्हिडिओ, एखादी घटस्फोटाची अफवा किंवा प्लेयरची इंजुरी, असं काही आपण बघितले की आपण खाली बातम्यांमध्ये कमेंट्स वाचतो इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावरती की लुक्स लाईक दिस इज अ पीआर स्टंट. सो आपल्याला त्या गोष्टीमुळे पीआर हा शब्द फक्त कानावर पडलेला आहे, पण त्याचा अर्थ काय, ते खरंच निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे, हे लोकांना माहिती नाही. आपण जेव्हा कुठला मोठा सिनेमा येतो त्याच्या आधी वेगवेगळ्या प्रकारे जेव्हा पीआर ब्रँड बिल्डिंग होतं त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी क्रिएट केल्या जातात की कलाकारांचं को स्टारचं अफेअर चालू आहे त्याच्या बातम्या दिल्या जातात, किंवा अचानक त्या कलाकाराला सांगितलं जातं की तुम्ही ह्या गोष्टी करा, 10 मंदिरांना भेटी द्या, किंवा ह्या कार्यक्रमांना जावा, किंवा वेगवेगळ्या पॉडकास्टवरती जावा. आणि कधीच एरवी बाहेर न पडणारा कलाकार तुम्हाला त्यावेळेला 10 दिवस पायाला बिंगरी लावून पळताना दिसतो. तुम्ही सुरुवातीला प्रश्न झाला की बऱ्याचदा, मी सांगू शकतो की बऱ्याचदा नाही, प्रत्येक वेळेला अपराधीला कलाकारांच्या टीम्स कडूनच बोलवलं जातं. पॉलिटिशियन्सच्या पीआर टीमची लिमिटेशन्स काय आहे आणि ते कितपत पाळलं जातं? पत्रकाराला ऍटलीस्ट चान्स मिळायचा की प्रश्न विचारताना समोरच्या माणसाला तुम्ही मराठीत विचारू शकता जर त्याला इंग्लिश येत नसेल. कॉर्पोरेट किंवा पीआर मध्ये समोरच्यालाही इंग्रजीच येतं, त्याची अपेक्षाही इंग्रजीच असते. नमस्कार, मी अलिना मुनीर. कॅमेरा, कलम आणि कंटेंट या पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा हा एपिसोड खरंच खूप रोमांचक असणार आहे, कारण आज आपल्यासोबत आहेत पब्लिक रिलेशन्स या क्षेत्रातील तज्ञ शैलेश बर्वे सर. सरांचा 15 वर्षांपेक्षा जास्त या क्षेत्रात अनुभव आहे. सरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ही टाइम्स ऑफ इंडिया मध्ये केली. नंतर सरांनी नामांकित कंपन्यांमधनं स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन आणि ब्रँड मॅनेजमेंट मध्ये योगदान दिले. सर, आमच्या या पॉडकास्ट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू. तर चला मग आजच्या या संवादाला सुरुवात करूया. तर सर, माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न असा की सध्या पीआर आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशनची डिमांड खूप जास्त वाढलेली आहे. तर सामान्य माणसाला तुम्ही कसं समजून सांगणार की कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि पीआर म्हणजे काय? ओके. नमस्कार. सर्वप्रथम आभारी आहे की तुम्ही या पॉडकास्टसाठी मला बोलवलं. सो आपण जेव्हा सुरुवात करतो पीआर आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन, सो बऱ्याच ठिकाणी असं कन्फ्युजन असतं की पीआर आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन हे पूर्णपणे वेगळे वेगळे आहे. पण मुळामध्ये पीआर आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन हे एकमेकांशी कनेक्टेड आहे. आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन ही खूप मोठी अमरेला आहे, त्याच्या अंडर पीआर, ब्रँडिंग आणि बऱ्याचशा गोष्टी कनेक्टेड आहेत, त्या एकत्र येऊन काम करतात. सो पीआर म्हणजे पब्लिक रिलेशन्स. आपण खूप वेळा हा शब्द ऐकत आलोय की आपण काही बघितलं, एखाद्या कलाकाराचा काही व्हिडिओ, एखाद्या सेलिब्रिटीचा काही व्हिडिओ, एखादी घटस्फोटाची अफवा किंवा प्लेयरची इंजुरी, असं काही आपण बघितले की आपण खाली बातम्यांमध्ये कमेंट्स वाचतो इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावरती की लुक्स लाईक दिस इज अ पीआर स्टंट. सो आपल्याला त्या गोष्टीमुळे पीआर हा शब्द फक्त कानावर पडलेला आहे, पण त्याचा अर्थ काय, ते खरंच निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे, हे लोकांना माहिती नाही. सो पब्लिक रिलेशन्स हे एक स्पेशलाइज्ड फील्ड आहे. जेव्हा तुम्ही मास कम्युनिकेशनचा कोर्स करता, बॅचलर्स किंवा मास्टर्स, जशा प्रकारे मुलं डिझायनिंगला जातात किंवा ॲडव्हर्टायझिंगला जातात, फिल्म मेकिंगला जातात, पत्रकारितेला जातात, जर्नलिझमला, तसंच काही लोक पब्लिक रिलेशन्स आणि कम्युनिकेशनमध्ये जातात. आणि पब्लिक रिलेशनसाठी असा काही वेगळा कोर्स करण्याची गरज नाही. जर तुम्ही मास कम्युनिकेशनची डिग्री घेत असाल, बॅचलर्स किंवा मास्टर्स, त्याच्यामध्ये तुम्हाला हा विषय शिकवला जातो. इंट्रोडक्शन ह्या फील्डचं दिलं जातं. कम्युनिकेशन आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशनची व्याख्या आणि बेसिक्स सांगितले जातात. सो सर्वसामान्य लोकांना मला एवढं सांगायला लागेल की हा असा काही एलियन वर्ड नाहीये किंवा निगेटिव्ह वर्ड नाहीये. बऱ्याच लोकांना असं वाटतं की पीआर हे पूर्णपणे निगेटिव्ह आहे, पण पीआर जर तुम्ही इफेक्टिव्ह पद्धतीने केलं तर ते कुठल्याही इंडिव्हिज्युअल व्यक्तीसाठी किंवा एका कंपनीसाठी हे कधीही चांगलं आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये जेव्हा सोशल मीडिया आणि वेगळी माध्यमं वाढली आहेत, जुन्या काळात फक्त मीडिया होता, ट्रेडिशनल न्यूजपेपर्स आणि टीव्ही चॅनल. आता पीआर आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशनची गरज जास्त आहे, कारण तुम्हाला 24 तास तुमची इमेज चांगली आहे का वाईट आहे हे तुम्हाला सतत तपासायला लागतं. सो ओव्हरऑल हे फील्ड खूप बऱ्याच लोकांना फक्त ग्लॅमर दिसतं त्याच्या मागलं,
की मी शाहरुख खानच्या PR टीम मध्ये आहे किंवा विराट कोहलीचं PR ही कंपनी मॅनेज करते. तर मुलांना कधी कधी ते खूप असं इंटरेस्टिंग वाटतं जेव्हा कोणी प्रोफेसर येऊन सांगतात किंवा इंडस्ट्री एक्सपर्ट. पण त्या लोकांची जी इमेज बिल्डिंगची कामं आहेत ती सोपी पण नाही, म्हणजे ती तारेवरची कसरत पण आहे. सी तुम्हाला विजिबिलिटी मिळते, तुम्हाला छान छान असाइनमेंट्सवर काम करायला मिळतं, पण तुम्हाला तेवढं डेडिकेशन दाखवायला लागतं. ते जर तुम्ही केलं तर त्या क्षेत्रामधलं PR आणि कम्युनिकेशन मध्ये पण खूप स्कोप आहे. तुम्हाला जर कॉर्पोरेट मधलं PR करायचं आहे की तुम्ही बाबा ऑटोमोबाईल, फायनान्स सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, त्या क्षेत्रात खूप प्रोसेस ड्रिव्हन आणि मोठ्या मोठ्या कंपन्या प्लॅन करून PR करतात. आणि तिसरं क्षेत्र आहे म्हणजे गव्हर्नमेंट क्षेत्र. सो गव्हर्नमेंट मध्येही आजकाल तुम्ही बघितलं तर सगळ्या कंपन्यांमध्ये, बँक्समध्ये पब्लिक रिलेशन ऑफिसर किंवा हा शब्द खूप लोकांना माहिती आहे. जे कोणी सरकारी परीक्षा देतात एक्झामसाठी तर त्यांना PRO ची पोस्ट ओपन आहे. हा शब्द खूप पॉप्युलर आहे, PRO. PRO म्हणजे काय, तर जनसंपर्क अधिकारी. तर जुन्या काळात सरकारी संस्थांमध्ये जो PRO असायचा त्याचं मास कम्युनिकेशन झालंय का नाही, त्याला इंग्रजी येतं का नाही, हे फार बघितलं जायचं नाही. कारण त्यावेळेसची गरज जनसंपर्काची खूप वेगळी होती की आज आपल्या संस्थेमध्ये कोण येणार आहे, हे गेस्ट येणार आहे, तर त्यांचं ट्रॅव्हल अरेंजमेंट करा, त्यांचं हॉटेल बुकिंग करा, त्यांचं खाण्याची व्यवस्था करा. हे सगळं पण त्या काळात पब्लिक रिलेशनच्या अंडर बघितलं जायचं, गरजेचं आहे. आणि त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये हळूहळू क्रांती होत गेली आणि आता इट इज लाईक अ फुल फ्लेश्ड 24/7 प्रोफेशन. आधी कसं असायचं की पत्रकारांना टाइम लाईन नसायची, 24 तास काम करायला लागायचं. तसंच काही कम्युनिकेशन प्रोफेशनल्स किंवा PR प्रोफेशनल्स आहे. त्यांना ऑब्व्हियसली असं 9 ते 6 टिपिकल वर्किंग अवर्स इंजिनियर किंवा डॉक्टर सारखे नसतात, जे एका सेटअप मध्ये काम करतात. तर इथे तुम्ही जरी ऑफिसमध्ये किंवा त्या व्यक्तीबरोबर नसाल तरी तुम्हाला अलर्ट राहायला लागतं. सो ओव्हरऑल हे एक्साइटिंग फील्ड आहे. इनिशियली तुम्हाला थोडंसं काय म्हणतात हार्ड वर्क करायला लागतं. यू ऑल्सो नीड टू बी व्हेरी पॅशनेट. आणि ह्या फील्डमध्ये तुम्हाला संधी खूप आहे. सो ओव्हरऑल हे साधारण PR आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशनचं फील्ड आहे. आणि हे मी म्हणजे साध्या भाषेत सांगितलं तर हे ग्रोईंग क्षेत्र आहे आणि इट इज ऑलवेज गोइंग टू बी इन डिमांड. कारण आता आपण बघता तर ऍडव्हर्टायझिंग मध्ये खूप सारे पैसे खर्च करायला लागतात ऍज कम्पेअर टू ऍडव्हर्टायझिंग. PR ऍज अ टूल किंवा हे फील्ड म्हणजे ऍडव्हर्टायझिंगचा खर्च PR पेक्षा 10 पट जास्त आहे. प्रत्येक संस्था तेवढं बजेट असतंच असं नाही. तो ज्या बजेट कमी असलेल्या संस्था आहेत किंवा ज्या संस्था पैसे खर्च करण्याच्या बाबतीत खूप काय म्हणतात त्याला क्लिअर आहेत किंवा त्यांना व्यवस्थित पैसे खर्च करायचे आहेत आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पाहिजे, तर त्याच्यासाठी PR आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन किंवा स्टोरी टेलिंग हे खूप इफेक्टिव्ह, कमी खर्चिक आणि जास्त पॉवरफुल माध्यम आहे असं मी सांगू शकतो. PR आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन या क्षेत्रामध्ये सध्या कोणते ट्रेंड पाहायला मिळतात? सो पब्लिक रिलेशन्स असो, कॉर्पोरेट कम्युनिकेशन असो, मास कम्युनिकेशन असो, मीडिया ब्रँडिंग, ओव्हरऑल आपण बघितलं तर ट्रेंडचा विचार केला तर आता कंपनीजना अशी लोक हवी आहेत जी मल्टीटास्किंग करू शकतील. कारण आता आपण बघतो सगळीकडे की एम्प्लॉयमेंट ऑप्शन्स कमी आहेत किंवा कंपन्यांना खूप सारी लोक एकेका डिपार्टमेंटमध्ये नको आहेत. त्याच्यामुळे एक ट्रेंड असा आहे की दे वॉन्ट समबडी हू कॅन डू 3-4 थिंग्स. सो असा कॅन्डिडेट की जो रायटिंग पण चांगलं करू शकतो, प्रेझेंटेशन स्किल्स चांगलं आहे, ज्याला सोशल मीडिया समजतं, ज्याला ट्रेंड समजतात, अल्गोरिदम समजतं, ज्याला AI चा वापर करणं येतं. कारण कम्युनिकेशन इज ऑल्सो इव्हॉल्विंग विथ टाइम. आणि आता जे फोकस आहे AI वरती, टूल्स आहेत जसं ChatGPT आहे, मेटा आहे, कोपायलट आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे एक रफ राईटअप हा 5 ते 10 मिनिटात रेडी होऊन येतो. मग त्याच्यामधून काय निवडायचं, काय नाही निवडायचं, असं काहीतरी निवडायचं जेणेकरून कॉपी पेस्टिंग नाही वाटणार आहे किंवा आपण दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीचाच कॉन्टेंट कॉपी करून आपल्या कंपनीच्या नावाने चालवतोय, तर त्याच्यामुळे प्लेजरिझमचा पण धोका आहे. हे समजणारा, टूल्स वापरता येणारा आणि साधारण AI ची जाण असणारा कॅन्डिडेट सध्या जास्त प्रेफर केला जातो. आणि इंडस्ट्रीचा ओव्हरऑल ट्रेंड बघितला तरी तोच आहे की इंडस्ट्रीमध्ये सगळ्या ऑर्गनायझेशन्सला किंवा इंडिव्हिज्युअल्सना इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हवंय, 24/7 कम्युनिकेशन हवंय. जसं मी म्हटलं की सोशल मीडियामुळे
सोशल मीडिया इज लाईक अ टू एज स्वॉर्ड. आपण जसं दुधारी तलवार म्हणतो की पॉझिटिव्ह पण आहेत, निगेटिव्ह पण आहेत. तर बऱ्याचदा सोशल मीडियावरती ट्रोलिंग म्हणा किंवा निगेटिव्ह कमेंट्स कधीही येऊ शकतात. मग ते मॅनेज करण्यासाठी पण इफेक्टिव्ह, ज्याला ऑनलाईन रेप्युटेशन मॅनेजमेंट आपण ORM म्हणतो, त्याच्याबद्दल पण जाण असणारा किंवा त्याच्यावरती पण फोकस करणारा कॅन्डिडेट हवा. आणि ह्या 4-5 गोष्टींवरती सगळ्यात जास्त लक्ष आहे. पर्सनलाइज कम्युनिकेशन, इफेक्टिव्ह स्टोरी टेलिंग. जाहिरातींवरचा खर्च खूप ब्रँड्सनी कमी केलाय आणि तो पैसा किंवा ती मॅन पॉवर ते PR आणि कम्युनिकेशन वरती डायव्हर्ट करतायत. कारण हे जास्त इफेक्टिव्ह आहे, कमी पैशामध्ये आहे आणि हे जास्त अपिलिंग किंवा ट्रस्टवर्दी वाटतं जेव्हा आपण एखादी बातमी वाचतो किंवा जेव्हा आपण एखादा व्हिडिओ बघतो, रिव्ह्यू बघतो वर्सेस एखाद्या प्रोडक्टची ऍड बघतो. आणि ज्याला एखादा प्रोडक्ट विकत घ्यायचा आहे तर तो न्यूज, रिव्ह्यू, पर्सनलाइज व्हिडिओ बघेल, अनबॉक्सिंग व्हिडिओ बघेल आणि त्यानंतर ठरवेल. आता लोक डायरेक्ट फक्त एका कलाकाराने ऍड केली म्हणून मी हे प्रोडक्ट घेतो असं खूप कमी होतं. सो हे सगळे ट्रेंड्स आहेत ओव्हरऑल. आणि फ्युचर इज गोइंग टू बी पर्सनलाइज कम्युनिकेशन, इफेक्टिव्ह AI आणि शॉर्ट फॉर्मॅटचा ट्रेंड आहे. लोकांकडे आता वेळ नाही, त्याच्यामुळे कम्युनिकेशन लोक असं प्रेफर करतात की आता 10 मधले 2च लोक पूर्ण न्यूजपेपर वाचतात, बाकीचे 7 लोक न्यूजपेपर डिजिटली कन्झ्युम करतात. त्याच्यात सुद्धा त्यांना महत्वाच्या बातम्या इन द फॉर्म ऑफ शॉर्ट कॉन्टेंटच हवा. तर त्या रिक्वायरमेंटनुसार कम्युनिकेशन आणि PR पण शिफ्ट होत आहे की ज्याचा वापर आता जे मला सांगायचं ते मी एका इफेक्टिव्ह सोशल मीडिया रील मधून सांगू शकतो किंवा एखाद्या 1 मिनिट किंवा युट्यूब शॉर्ट्स मधून सांगू शकतो. त्याचा वापर होतोय आणि तो अजून वाढेल कारण लोकांकडे आता वेळ नाही. त्याच्यामुळे शॉर्ट फॉर्मॅट कॉन्टेंट, AI, टेक्नॉलॉजी, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, पर्सनलाइज कॉन्टेंट आणि पर्सनलाइज कम्युनिकेशन. आधी मास कम्युनिकेशन मध्ये मासेसवरती फोकस होता, आता बरेचसे ब्रँड्स वन ऑन वन फोकस करतात. त्याच्यामध्ये कस्टमर कम्युनिकेशन आहे, ऑनलाईन रेप्युटेशन मॅनेजमेंट आहे, सोशल मीडियावरती सुद्धा इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करणं. तर हे सगळे ट्रेंड्स आहेत आणि फ्युचरमध्ये कदाचित हे ट्रेंड्स अजून वाढत जातील. ओव्हरऑल हा सध्याचा ट्रेंड आहे कम्युनिकेशन. सर, एआयचा या क्षेत्रात कसा प्रभाव आहे आणि ब्रँड्स आणि कंपनीज एआयचा कसा वापर करतात स्टोरी टेलिंगसाठी? सो AI इज गोइंग टू स्टे. सुरुवातीला लोकांना खूप भीती होती की आता AI मुळे आपले जॉब जातील आणि मग काय होणार. सो माझी टेक त्याच्याबद्दल अशी आहे किंवा माझा टेक हा रादर असा आहे की AI इज गोइंग टू बी देअर आणि वी विल नीड पीपल हू नोज हाऊ टू यूज AI. टूल चालवणारा माणूस, जसा गाडी आहे, गाडी चालवणारा माणूस ज्याला गाडी चालवतो तर तो कुठली गाडी चालवू शकतो. सेम इज द केस. तुम्हाला AI टूल्स वापरायचे कसे, त्याला काय कमांड्स द्यायच्या, त्याला काय प्रॉम्प्ट्स द्यायच्या, हे ज्याला जमतं त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे जॉब्समध्ये. कारण कुठलीही कंपनी किंवा कुठलेही इंडिव्हिज्युअल 100% स्वतः AI वापरू नाही शकत. AI रन करायला पण टीम लागते. भले 20 लोकांची नसेल पण 2 लोकांची, 4 लोकांची, 5 लोकांची टीम लागते. आणि AI इज गोइंग टू बी अ गेम चेंजर. आणि AI मध्ये फायदा असा आहे की साधा एक उदाहरण देतो मी, की जर आपल्याला एक सपोज एक पोस्ट करायची विच इज से आता गुढीपाडवा येतोय, सो गुढीपाडव्याच्या शुभेच्छा असणारी एक पोस्ट एका कंपनीला करायची त्यांच्या सोशल मीडियावरती आणि त्यांच्या एम्प्लॉईजना इंटरनल कम्युनिकेशन मधून मेल करायचा. आता आधीच्या काळात किंवा खूप आधी तो मेल एकतर तुमच्या MD कडून किंवा तुमच्या चेअरमन कडून, तर त्या मेलसाठीची स्क्रिप्ट लिहा, त्याच्यावरती वेळ घालवा. त्याच्यानंतर ग्राफिक डिझायनर कडून गुढीपाडव्याच्या रिलेटेड एक ग्राफिक डिझाईन करा, ते कंबाईन करा, त्याची पोस्ट करा आणि तो मास मेल करा. सेम गोष्ट सोशल मीडियासाठी होती की ती कमी शॉर्ट फॉर्मॅट कॉन्टेंट, सोशल मीडिया कॉपी, सोशल मीडिया क्रिएटिव्ह ज्याला आपण इमेज जी पोस्ट करतो ती, आणि ते तुम्हाला करायला लागायचं. आता टेक्नॉलॉजीमुळे, AI मुळे काय झालंय की मी जर व्यवस्थित प्रॉम्प्ट दिलं इनिशियली, मला काय हवंय, सपोज माझा कम्युनिकेशनचा माणूस सुट्टी काही कारणामुळे, तर त्यावेळेला आधी सगळं काम अडायचं. आता AI मुळे किंवा ज्यांना AI वापरता येतं त्या टीम मेंबर्समुळे आपण जर प्रॉम्प्ट दिले तर तुम्हाला त्याच्याबद्दल एक बेसिक आयडिया आणि कम्युनिकेशन मिळतं. ते तुम्ही तुमच्या अपेक्षेनुसार ट्विक करू शकता, त्याच्यात काही बदल करू शकता. आणि AI जनरेटर्स मधून आपल्याला इमेजेस पण मिळतात, शॉर्ट व्हिडिओज पण मिळतात.
सो कधी कधी डिझायनर अवेलेबल नसेल किंवा एका डिझायनरकडे 50 क्रिएटिव्हचं काम आहे, त्याचं प्रायोरिटी दुसऱ्या कामावरती असेल, तर मग तुमची पोस्ट जर एका फेस्टिवलची पोस्ट त्याच दिवशी गेली पाहिजे, ती 2 दिवस उशिरा जाऊन चालत नाही. तर त्याच्यात एआयचा फायदा होतो. तिसरी गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे सोशल मीडियावरती आधी आपल्याला मॅन्युअली पोस्ट करायला लागायचं. लिंक्डइन असेल, फेसबुक असेल, एक्स असेल. आता तुम्ही तुमच्या पोस्ट स्केड्यूल करू शकता. सो मी माझा कॉन्टेंट, माझी डिझाईन अपलोड केली, स्केड्यूल करताना वेळ सपोज उद्या सकाळी 10 वाजता ही पोस्ट झाली पाहिजे किंवा ही पोस्ट लाईव्ह गेली पाहिजे. तर ते करून मी न बघता दुसऱ्या दिवशी 10 वाजता ती पोस्ट ऑटोमॅटिकली लाईव्ह होते. सो हे एआय टेक्नॉलॉजीचा फायदा असा झालाय की तुमचा वेळ वाचतोय आणि हे अजून वाढत जाणार. टेक्नॉलॉजी आणि एआयचा वापर कम्युनिकेशन मध्ये वाढत जाणार पर्सनलाइज कंटेंटसाठी. सर, जर एखाद्या कंपनीवरती संकट आलं आणि त्या संकटातनं बाहेर पडण्यासाठी मग PR कसं काम करतं? तुम्ही एखादं उदाहरण सांगू शकता का? सो संकट म्हणजे आर्थिक संकट किंवा कुठलंही संकट, त्याला आपण आता इंग्रजी भाषेमध्ये क्रायसिस म्हणतो. तर क्रायसिस जेव्हा होतो कुठेही, तर त्याला मॅनेज करणं गरजेचं आहे. तर त्याला आपण क्रायसिस मॅनेजमेंट म्हणतो. आणि क्रायसिस मॅनेज करण्यासाठी जी भाषा आहे कम्युनिकेशनची, PR च्या भाषेमध्ये, त्याला आपण क्रायसिस कम्युनिकेशन म्हणतो. तर ज्या प्रकारे पॉझिटिव्ह इमेज बिल्डिंगसाठी PR चा वापर गरजेचा आहे किंवा PR गरजेचं आहे, त्याच्यापेक्षा कित्येक पटीनी जास्त पटीनी क्रायसिस कम्युनिकेशन साठी कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि PR ची टीम असणं जास्त गरजेचं आहे. कारण जसं मी म्हटलं की सोशल मीडिया ज्या पद्धतीने वाढतंय, त्याच्यामुळे जगामधून कुठूनही कोणीही तुमच्या कंपनीबद्दल किंवा तुमच्या प्रोडक्टबद्दल वाईट लिहू शकतो. रिव्ह्यू वाईट लिहिलाय किंवा तुमच्या पोस्टच्या खाली निगेटिव्ह कमेंट्स लिहिले, त्याच्यामध्ये काही जेन्युइन असतील, ज्या कस्टमर्सच्या असतील. काही लोक साधारण एक सॅडिस्ट ॲटिट्यूड असतो की प्रत्येक कंपनीच्या प्रत्येक प्रॉडक्टवरती निगेटिव्ह कमेंट करणं, हा पण एक ट्रेंड आहे. कारण त्याच्यातनं अटेन्शन मिळतं. मी जर ब्रँडला टॅग केलं, MD ला टॅग केलं, तर मला डायरेक्ट अटेन्शन मिळतं. तर काही लोक जेव्हा कस्टमर केअरला कॉल करा, मेल करा, त्याच्यातनं रिस्पॉन्स मिळायला वेळ जातो. त्याच्यामुळे काही लोक आजकाल सोशल मीडिया, स्पेशली एक्स, ज्या आधी ट्विटर होतं, त्याचा वापर जास्त इफेक्टिव्हली करतात. आणि तिथे तुम्हाला 24/7 मॉनिटरिंग गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी म्हटलं ऑनलाईन रेप्युटेशन मॅनेजमेंट. तर ORM कम्युनिकेशनमध्ये ORM ची एक छोटी टीम असते. एकतर इनहाऊस टीम असते किंवा आपण आउटसोर्स करतो ते काम एका एजन्सीला. त्यांचं काम असतं की ते 24 तास टूल्सच्या साह्याने आपल्या कंपनीच्या प्रत्येक सोशल मीडिया हँडल्सवरती कुठलीही कमेंट आली, पॉझिटिव्ह कमेंट, निगेटिव्ह कमेंट, ती तुम्हाला विदिन 10 to 15 सेकंड्स ट्रिगर करून तुमच्या मेलबॉक्समध्ये किंवा तुमच्या ॲपमध्ये येते. ज्याच्यामुळे तुमच्या कम्युनिकेशन टीमला किंवा कस्टमर कम्युनिकेशन टीमला रिअल टाइम अलर्ट्स मिळत राहतात की ह्याच्या खाली निगेटिव्ह कमेंट आहे. सपोज लोन घेतलेल्या कस्टमरची निगेटिव्ह कमेंट आहे, Amazonवरून पार्सल मागवलेल्या कस्टमरची निगेटिव्ह कमेंट आहे, किंवा फूड डिलिव्हरी ॲपमधून कमेंट आहे की मी ऑर्डर करून 40 मिनिटं झाले झोमॅटोला, स्विगीला, माझं प्रोडक्ट अजून आलं नाही किंवा खराब प्रोडक्ट आहे. तर त्याचा फायदा होतो की त्या टीम जर असतील तर त्या टीम कडून त्या गोष्टी पटपट ट्रॅक केल्या जातात आणि त्या त्या विभागाला त्या गोष्टी कळवल्या जातात. जर कस्टमरची कंप्लेंट आहे तर ती कम्युनिकेशन आणि ORM कडून कस्टमर टीमला कळवली जाते. ऑपरेशनची कंप्लेंट आहे तर ऑपरेशनला कळवली इंटरनली, जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम कमी वेळेत सॉल्व्ह होण्यासाठी ORM चा वापर होतो. सो क्रायसिस कम्युनिकेशन मध्ये ऑनलाईन रेप्युटेशन मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. चांगल्या कंपन्या किंवा ज्यांना ह्याची जाणीव आहे ते ORM वरती फोकस करतात. दुसरं म्हणजे क्रायसिसच्या काळामध्ये इफेक्टिव्ह आणि ट्रान्सपरंट कम्युनिकेशन जास्त गरजेचं आहे ॲज कम्पेअर टू पॉझिटिव्ह ब्रँड किंवा प्रोडक्ट लॉन्च. कारण क्रायसिसच्या वेळेला तुम्ही मैदान सोडून पळून नाही जाऊ शकत. तुमच्या ब्रँडला किंवा इंडिव्हिज्युअलला किंवा तुमच्या सेलिब्रिटी क्रिकेटर किंवा कलाकाराला जे काय आहे ते म्हणणं मांडावं लागतं. तर ते आपण जर बघितलं, त्याच्यामुळे आता आपल्याला ट्रेंड दिसत असेल की कुणाचा काही प्रॉब्लेम असेल, कलाकारांचं, त्यांचं वैयक्तिक आयुष्य, कुणाचं डिवोर्स होत असेल किंवा एखाद्या ब्रँडचा काही प्रॉब्लेम असेल की बाबा केमिकल सापडलेत किंवा काय पॉइझनिंग झालंय किंवा कुणाची डेथ झाली, तर कंपनी क्रायसिस कम्युनिकेशन थ्रू आज इफेक्टिव्हली कमी वेळेमध्ये सोशल मीडियावरती सगळ्यात पहिले कंपनीचा रिस्पॉन्स पोस्ट करतात. त्यांचं फर्स्ट स्टेटमेंट सेम आपण बघतो जेव्हा कलाकारांचं किंवा स्टार लोकांचं जेव्हा डिवोर्स किंवा अशा प्रकारचे क्रायसिस आपण बघतो,
त्याला आपण बघतो की लगेच त्यांच्या दोन्हीकडून एक स्टेटमेंट इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावरती येतो आणि त्या दोन्ही पार्टीजचं स्टेटमेंट सेम असतं. त्याचा अर्थ असा की मीडिया अजून जे काही स्पेक्युलेशन आणि गॉसिपनी स्टोरीज करतं त्या थांबायला मदत होते आणि त्याच्यामुळे इफेक्टिव्ह क्रायसिस कम्युनिकेशन, योग्य वेळेत क्रायसिस कम्युनिकेशन, कारण डॅमेज झाल्यानंतर डॅमेज कंट्रोल करायला वेळ लागतो त्यापेक्षा डॅमेज काय काय होऊ शकतं याचा अंदाज घेऊन जर तुमच्याकडे क्रायसिसची टीम स्टँड बाय वरती असेल तर तुम्हाला पटकन ऍक्शन घेता येते. आणि मी इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मध्ये जसं तुम्ही म्हणालात काय उदाहरण किंवा ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, त्यामुळे शब्द आणि ऍक्शन दोन्ही गरजेचे. तर मी तुम्हाला उदाहरण जे पॉप्युलर आणि पब्लिक डोमेन मध्ये खूप उदाहरण आहेत तर त्याच्यापैकी मी भारताच्या पॉइंट ऑफ व्ह्यू उदाहरण जर डेअरी मिल्क चॉकलेट आपण सगळे खातो तर तुम्हाला जर आठवत असेल तर आधी डेअरी मिल्क कॅडबरीचं पॅकेजिंग हे पूर्णपणे कागदी रॅपरमध्ये असायचं. आपण उघडू शकायचो, खाऊ शकायचो. आता तुम्ही जेव्हा डेअरी मिल्कचं चॉकलेट घेता त्याचं प्लास्टिक सील पॅकेज आहे. त्याच्या मागचं कारण हे पण इफेक्टिव्ह क्रायसिस कम्युनिकेशन आहे. तर 2006 किंवा 2005 मला एक्झॅक्ट वर्ष नाही आठवत, त्यावेळेला डेअरी मिल्कच्या चॉकलेटमध्ये काही किडे किंवा काही वर्म सापडले असे व्हिडिओज व्हायरल झाले. मीडियाने न्यूज केल्या आणि एक एवढी मोठी इंटरनॅशनल कंपनी आणि ह्या सिच्युएशन मध्ये त्यांचा बिझनेस बंद झाला किंवा गव्हर्नमेंटनी सांगितले की हे आम्हाला पहिल्यांदा तुम्ही आम्हाला डिटेल्स सांगा आणि नंतर आपण तुम्हाला अप्रुव्हल देऊ. पण त्यांनी क्रायसिस कम्युनिकेशन करताना सोशल मीडियावरती स्टेटमेंट्स दिले. त्यावेळेला सोशल मीडिया फार प्रॉमिनंट नव्हतं. मीडियामध्ये कमेंट्स दिले, स्टेटमेंट्स दिले की आम्ही ह्याची पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करत आहोत आणि आम्ही जे काय त्याच्या मागे प्रॉब्लेम असेल ते आम्ही ट्रान्सपरंटली येऊन सांगू. आणि सायमल्टेनियसली त्यांच्या लॉजिस्टिक डिपार्टमेंटनी खूप रिसर्च केलं. त्यांना प्रॉब्लेम गव्हर्नमेंटकडून किंवा संस्थांकडून असं होतं की तुमच्या प्रोडक्शन मध्ये काही प्रॉब्लेम आहे. आता ती इंटरनॅशनल कंपनी आहे, जनरली त्यांच्या फॅक्टरीमध्ये हायजीनचा इश्यू नव्हता. तो त्यांनी चेक केला, तो क्लिअर झाला. त्याच्यानंतर मग त्यांच्या असं लक्षात आलं की भारतामध्ये एवढा मोठा देश आहे, प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात टेम्परेचर कंडिशन वेगळं आहे, वेदर कंडिशन वेगळं आहे. तर कागदी रॅपर मधलं चॉकलेट काही ठिकाणी मेल्ट होऊ शकतो, काही ठिकाणी कोणी कागदी रॅपर ट्रान्सपोर्ट मध्ये पाठवू शकतं आणि ते ऍक्च्युली कुठल्या तरी एका दुकानामध्ये, त्या दुकानात सिच्युएशन किंवा कंडिशन चांगली नव्हती, तिथे फ्रीज नव्हते म्हणा किंवा एसी व्यवस्थित नव्हता, टेम्परेचर, त्यामुळे ते वाईट अवस्थेत तिथे चॉकलेट स्टोअर झाले होते. त्याच्यामधून ते रॅपर्स फाटले होते, त्याच्यामुळे त्याला किडे लागले होते. पण ते सगळ्यात पहिल्यांदा इम्पॅक्ट निगेटिव्ह ब्रँडचा झाला आणि मग त्यांनी जेव्हा याचा अभ्यास केला त्याच्यातून असं ठरवलं की आज इथे झालंय उद्या दुसरीकडे होऊ शकतं भारतामध्ये. आणि त्याच्यामुळे त्यांनी सील पॅकेजिंगचं, पॉलिथिनचं, प्लास्टिक रॅपरचं पॅकेजिंग केलं. सो कम्युनिकेशन केलं संस्थांबरोबरती, जे काय मॅटर्स होते, कोर्ट केस, त्याच्यामधून त्यांनी सक्सेसफुली ते बाहेर आले आणि पुढे परत असा क्रायसिस होऊ नये म्हणून त्यांनी पॅकेजिंग वरती पण बदल केले. सो साधारण तो तसा प्रकार आहे क्रायसिस मॅनेज करण्याचा. सर, एखादी मूवी रिलीज होण्याआधी त्या सेलिब्रिटीजची PR टीम कशी काम करते त्या मूवीच्या ऍडव्हर्टायझिंगसाठी? सो आपल्याला बरेचदा वाटतं की सिनेमा आणि त्याची पब्लिसिटी आणि त्याचा PR किती मस्त आहे किंवा किती ऑर्गॅनिक आहे आणि सगळं नॅचरल आहे. तर मी ते सांगू शकतो की 90% गोष्टी या स्क्रिप्टेड असतात, प्लांटेड असतात. आणि आपण जेव्हा कुठला मोठा सिनेमा येतो त्याच्या आधी वेगवेगळ्या प्रकारे जेव्हा PR ब्रँड बिल्डिंग होतं त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी क्रिएट केल्या जातात की कलाकारांचं को स्टार्सचं अफेअर चालू आहे, त्याच्या बातम्या दिल्या जातात किंवा अचानक त्या कलाकाराला सांगितलं जातं की तुम्ही ह्या गोष्टी करा, 10 मंदिरांना भेटी द्या किंवा ह्या कार्यक्रमांना जावा किंवा वेगवेगळ्या पॉडकास्टवरती जावा. आणि कधीच एरवी बाहेर न पडणारा कलाकार तुम्हाला त्यावेळेला 10 दिवस पायाला बिंगरी लावून पळताना दिसतो. तर हे सिनेमा किंवा ती फिल्म किंवा तो शो हिट करण्यासाठी कॉन्टेंट सोबत पब्लिसिटी गरजेचे, तर ते खूप PR थ्रू केलं जातं. आणि बऱ्याचदा ते सगळं स्क्रिप्टेड असतं आणि ते ठरवून असतं. आणि एक्झाम्पल म्हणजे बऱ्याचदा मी सांगेल की कॉन्ट्रावर्सीज जी होती सिनेमाच्या रिलीजच्या आधी ती पण बऱ्याचदा स्क्रिप्टेड असते.
म्हणजे कुणी येणार की मला कोणी प्रोटेस्ट करतं, कोणी आंदोलन करतं, सिनेमा हा चुकीचा आहे, बरोबर आहे. बऱ्याचदा ते पण स्क्रिप्टेड असतं. त्यांनी काय होतं की तुमच्या सिनेमाला जी पाहिजे ती पब्लिसिटी मिळते किंवा तुमच्या शोला ती पब्लिसिटी मिळते आणि तो कंटेंट व्हायरल होतो आणि मग लोक रिलीज झाल्यानंतर इच्छा नसणारा किंवा आवड नसणारा माणूस पण म्हणतो यार मी बघतो ह्याच्या बाजूला एवढी कॉन्ट्रोवर्सी होती तर काय आहे नक्की. तर हे बऱ्याचदा ठरवून केलं जातं आणि साधारण ते प्लांटेड असतं, स्क्रिप्ट मग असतं. सर पीआर हे लोकांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो का? हा, तर इन्स्टंट फील्ड्स आहेत जसं सिनेमा, कला, एंटरटेनमेंट आणि स्पोर्ट्स. तिथे जो इफेक्टिव्ह इन्स्टंट पी आर होतो त्याचा इंटेन्शनच ते असतं फॉर द टाइम बिंग. मे बी ह्या गोष्टींमुळे लोकांचं जर मत परिवर्तन झालं किंवा ऍटलिस्ट लोकांनी विचार केला तर ते ती गेम बघायला येतील किंवा त्या स्पोर्ट्समध्ये इन्व्हेस्ट करतील किंवा सिनेमा बघायला जातील. तर त्या क्षेत्रामध्ये मतपरिवर्तन जे होतं किंवा जी करायची त्यांची इच्छा असते ती मतपरिवर्तन पण टेम्पररी असते. कारण आज आपण एका कलाकाराचा सिनेमा बघतो, वेगवेगळ्या गोष्टी प्लस सिनेमा चांगला असेल तर तो हिट होतो. तोच कलाकार परत जर काही चुकीचा सिनेमा केला किंवा चांगला नसेल तर पब्लिकचं मत त्यावेळेला पी आर न करता किंवा तिथे पी आर केलं तरी चेंज होतं की नाही हे पी आर मुळे हा सिनेमा मोठा केलाय, ह्याच्यात ऍक्च्युली काही मजा नाही. सो ते पब्लिक तसं स्मार्ट आहे, ते डिसाईड करतात. पण पी आरचा वापर एक परसेप्शन बिल्डिंगसाठी आणि एक परसेप्शन चेंजसाठी होतो. त्याचा मेन उद्देश तो आहे. पण जर तो योग्य व्यक्तीसाठी योग्य संस्थेसाठी केला तर तो 100% यशस्वी पण होतो. उदाहरणार्थ कॉर्पोरेटचं उदाहरण घेताना टाटा ग्रुप सारखी कंपनी आहे, समूह आहे एवढा मोठा. तर त्यांच्याबद्दल खूप कमी वेळा निगेटिव्ह लिहिलं जातं. का तर त्यांचं काम पण चांगलं आहे, त्यांचे इनिशिएटिव्ह पण चांगले आहेत आणि त्या सपोर्ट करायला त्यांची कम्युनिकेशन आणि पी आर टीम पण तेवढी स्ट्रॉंग आहे. तर मीडिया किंवा तुमचा जो टार्गेट ऑडियन्सला पोहोचण्यासाठीचं जे मधलं मीडियम आहे त्यांना पण समजतं कुठली बातमी किती करायची, कशी करायची. आणि जर तुमची टीम स्ट्रॉंग असेल तर आणि तुमची संस्था स्ट्रॉंग असेल, एथिकली राईट असेल तर तुम्हाला चांगला मायलेज मिळतो. तुम्ही काही गोष्टी शॉर्ट टर्म सक्सेससाठी करत असाल तर तेवढं पुरतं मायलेज मिळतं. नंतर जेव्हा फाइंड आउट होतं की हे सगळं चुकीचं आहे तर त्यावेळेला तुम्हाला निगेटिव्ह न्यूजचा पण सामना करायला लागतो. सर बऱ्याच वेळेस असे आरोप केले जातात की पीआर टीम कडनं पापाराझीजना बोलवलं जातं सेलिब्रिटीजला कव्हर करण्यासाठी आणि ते असं नॅचरल दाखवलं जातं की फॉर एक्झाम्पल बघायला गेलं तर मलाइका अरोरा जिम कॉस्ट्युम मध्ये जिमच्या सोबत सापडली. तर हे पीआर स्टंट असतो खरंच की ते खरंच म्हणजे पापाराझी स्वतःहून जाऊन त्यांना कॅप्चर करतात? So, तुम्ही सुरुवातीला प्रश्न विचारला की बऱ्याचदा, तर मी सांगू शकतो की बऱ्याचदा नाही. प्रत्येक वेळेला पपाराझीला कलाकारांच्या टीम्स कडूनच बोलवलं जातं किंवा कुठलाही सक्सेसफुल नेता असेल, खेळाडू असेल, स्पोर्ट्समन असेल, ऍक्टर असेल, सेलिब्रिटी असेल, दे ऑल हॅव देअर ओन पी आर टीम्स. एक तर त्यांच्याकडे इन हाऊस पी आरचे लोक असतात किंवा त्यांचं काम बाहेरची संस्था मॅनेज करते आणि ते लोक पपाराझीजना वेळेमध्ये कम्युनिकेशन देतात की आज रात्री 2 वाजता हा कलाकार फ्लाईटने मुंबई एअरपोर्टला येणार आहे, तर त्यावेळेला तुमची टीम पाठवा. आणि म्हणजे आपण बघतो इंस्टाग्रामवरती रील्स की हा कलाकाराचा हा कॉस्ट्युम आहे, ही ऍक्ट्रेस मी हा हे केलं किंवा जसं तुम्ही आता नाव घेतलं ते सगळं प्लांटेड स्क्रिप्टेड असतं आणि त्याच्या मागे खूप मोठा बिझनेस आहे. तर पापाराझीज जे आहेत, आपण जे पापाराझीज बघतो सगळीकडे पळताना ते 90% लोक पगारावरती काम करतात आणि जे मोठे मोठे ग्रुप्स आहेत म्हणजे विरल बिहानी आपण बघतो इंस्टाग्रामवरती, मानव मंगलानी, हे खूप मोठे मोठे एंटरटेनमेंट फील्ड मधले पापाराझी फोटोग्राफर्सचे ओनर्स म्हणा किंवा त्यांच्या स्वतःच्या कंपनीज आहेत. त्यांच्या अंडर हे 25, 50, 100, 200 लोक कामावरती आहेत आणि त्यांना कलाकारांच्या पी आर टीम्स कडनं मेसेजेस येतात की एअरपोर्ट लुकसाठी इथे पाठवा, ह्या लुकसाठी किंवा ही अभिनेत्री इथे येणार आहे रिबिन कटिंगला आणि तिथे ते माणसं पाठवतात आणि ते शिफ्ट मध्ये काम करतात. आपल्याला हा प्रश्न पडतोय की 24 तास कसा काय फोटोग्राफर आहे. आपल्याला वाटतं ना की रात्री 3 वाजता फोटोग्राफर कसा काय असेल मुंबई एअरपोर्ट. तर ते लोक शिफ्ट मध्ये काम करतात. त्यांच्याकडे एवढे लोक आहेत ते शिफ्ट मध्ये देतात. सकाळी 6 ते 4 हा माणूस किंवा ही टीम जाईल, नंतर ही टीम. सो 24 तास. आणि मुंबईमध्ये कलाकार राहणारे जे काही एरियाज आहेत साधारण सगळ्या कलाकारांचा वावर त्या एरियामध्ये आहे.
अंधेरी आहे, बँड्रा आहे, एअरपोर्ट आहे, जुहू आहे. कलाकार आणि फिल्म इंडस्ट्री आहे, गोरेगाव फिल्म. कलाकार सगळे त्या भागामध्येच आहे. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द पॅपॅराझीच्या टीम्स त्या भागामध्ये हेवीली कॉन्सन्ट्रेटेड असतात. त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही कलाकाराचं कुठलंही एक मुवमेंट कॅप्चर करणं सोपं पडतं. आणि त्यांना एवढ्या वर्षांमुळे समजलेलं पण असतं की त्यांचे हँगआउट प्लेसेस काय आहे, फेवरेट लंच प्लेस काय आहे, डिनर प्लेस काय आहे, कलाकार जिम्सला कुठे जातात, सिलेक्ट जिम्सला सगळे कलाकार जातात. तर त्यानुसार ते प्लॅन करून लोक पाठवतात आणि ते 100% स्क्रिप्टेड आणि बोलवलेलं असतं. आणि त्याचा इन्स्टंट फायदा असा होतो की कलाकारांचं त्या दिवशीचं त्या लुक मधलं फोटोज व्हायरल होतात, रील्स बनतात, व्हिडिओज बनतात. काही चांगल्या गोष्टी असतात तर त्या जास्त व्हायरल होतात. किंवा कधी कधी आपण असे काही मोमेंट्स बघतो की एक कलाकार एखाद्या फॅनशी नीट वागतोय, छान पोस्ट करतोय, एखादा कलाकार चिडतोय. त्याचा साईड इफेक्ट असा आहे की तुम्हीच बोलवलेला माणूस आहे, तुम्ही तुमच्या पॉझिटिव्ह इमेज बिल्डिंगसाठी टीम्स बोलवता, पण तुमचं त्या दिवशी त्या मोमेंटला काही तुमचं वागणं चुकीचं असेल ते लोक ते पण कॅप्चर करतात आणि मग ते पण व्हायरल होतं. सो यू नीड टू बी व्हेरी केअरफुल. यू आर कॉलिंग पॅप्स फॉर युअर गुड पब्लिसिटी. तर तुम्हाला त्याच्यावर पण फोकस करणं गरजेचं आहे. आणि तुम्हीच जर फॅनशी वाईट वागला किंवा कोणाचा फोन फेकून दिला, असे आपण व्हिडिओज बघतो सोशल मीडियावर, मग ते तुम्हीच बोलवलेली माणसं तुमचं निगेटिव्ह बिहेवियर शूट करतात आणि ते व्हायरल होतं. आणि त्याच्यामागे एक मोठा बिझनेस आहे की हे जे काही कॉन्टेंट, व्हिडिओज, फोटोज कॅप्चर केले जातात त्याची सगळी लायब्ररी ह्या कंपन्यांकडून मीडिया हाऊसेसना विकली जाते. कारण वृत्तपत्र किंवा टीव्ही चॅनल त्यांच्याकडे फोटोग्राफर्स एका पेपरमध्ये किंवा एका चॅनलमध्ये एवढे नाही. मग त्यांचा फोटोग्राफर एका वेळेला 1 किंवा 2 इव्हेंट करू शकतो. एका वेळेला 50 ठिकाणी 50 कलाकार तो कॅप्चर नाही करू शकतो. त्याच्यामुळे ह्या ज्या एजन्सीज आहेत ते फुटेजेस जे काढतात ते बऱ्याचशा मीडिया हाऊसेसना, इंडिपेंडेंट सोशल मीडिया पेजेसना विकतात. त्याच्यातनं त्यांना रेव्हेन्यू मिळतो. सो हे पॅपॅराझीज पण तिथे येतात, तर ते फुकट ते येतात, पण त्यांना पण पैसे द्यायला त्यांना जो पगार आहे किंवा जे काही बेसिक गोष्टी येतात ते सगळं ह्या फोटोज आणि व्हिडिओजचं विकून एक चांगलं अर्निंग होतं आणि त्याच्या थ्रू हा बिझनेस चालतो. सर, सध्या पॉलिटिशियन्सची पण PR टीम बरीच चर्चेत आहे. ओके. आणि मग ते पॉलिटिकल अजेंडा कसा सेट केला जातो. मग परत लोकांना हे पण जाणायला आवडेल की जेव्हा रॅलीज कव्हर करतात तर तो पण एक अजेंडा कसा सेट केला जातो आणि त्यांचं खरंच पॉलिटिशियन्सच्या PR टीमची लिमिटेशन्स काय आहेत आणि ते कितपत पाळले जातात. सो जसं आपण बघितलं, पॉलिटिशियन्स म्हणा किंवा पॉलिटिकल पार्टीज, त्यांना पण जेव्हा निवडणुका आहेत, जेव्हा कॅम्पेनिंग करायचं आहे, रॅलीज करायच्या आहे, तर त्यांना पण त्याचं मास कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे. आणि मास कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशन थ्रू व्हेरियस चॅनल्स, नॉट ॲज अ कोर्स, पण मास कम्युनिकेशन म्हणजे लाखो लोकांबरोबर संवाद साधणं गरजेचं आहे. ते नाही झालं तर तुमच्या रॅलीला लोक कमी येतील किंवा तुमची सभा फ्लॉप होईल. सो ते कुठल्याही मोठ्या नेत्याला ते नको असतं. आणि त्याच्यामुळे आता भारतातल्या सगळ्या पॉलिटिकल पार्टी सुद्धा एकतर इन हाऊस टीम्स आहेत मोठ्या मोठ्या त्यांच्या PR कम्युनिकेशनच्या, किंवा त्यांनी त्यांच्या पक्षाचं PRचं काम मोठ्या मोठ्या एजन्सीजला दिलेलं आहे. आणि हे जगजाहीर आहे. हे फक्त भारतातच असं नाही, जगभरामध्ये कम्युनिकेशन एजन्सीज, PR एजन्सीज ह्या वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीज बरोबर काम करतात. आणि त्याच्यानंतर आता अजून एक दुसरा ट्रेंड आहे. अपार्ट फ्रॉम प्रोफेशनल एजन्सीज, बरेचसे मोठे नेते किंवा मोठे खासदार किंवा मंत्री, राज्य सरकारमधले किंवा केंद्र सरकारमधले, त्यांच्याकडे एक स्वतःची वैयक्तिक टीम पण असते, 3-4 लोकांची टीम. त्याच्यामध्ये एक असतो OSD, ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी असं म्हणतो. तो साधारण त्या नेत्याचं सगळं डे टू डे वेळापत्रक, मीटिंग्स, भेटीगाठी, प्लॅन ऑफ ऍक्शन हे सगळं करतो. आणि त्याच्यासोबत ह्या 2-3 लोकांची टीम असते. त्यांचं काम असतं की त्या नेत्याच्या सोशल मीडिया हँडल सांभाळणे, जिथे भाषण चालू आहे त्याचं फेसबुक लाईव्ह करणे किंवा युट्यूबवरती झालेलं भाषण अपलोड करणे, मग नंतर ती क्लिप किंवा ती लिंक व्हायरल करणे, त्याच्यात काही चांगल्या गोष्टी असतील तर त्याचं शॉर्ट फॉर्मॅटमध्ये रील्स बनवणे आणि ते स्वतः व्हायरल करणे, किंवा बऱ्याच वेळेला इन्फ्लुएन्सर्स पण नेमले जातात. काही मोठा इव्हेंट असेल पॉलिटिकल पार्टीजचा,
तर तो मीडिया मध्ये फक्त टीव्ही आणि पेपरमध्ये कव्हर नाही होतो, तो सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्सर्स कडून पण कव्हर होतो. तर 10 पोस्ट आपण बघितल्या एका कार्यक्रमाबद्दल किंवा एका इव्हेंट बद्दल किंवा एका रॅली बद्दल, तर त्याच्यामधल्या आणि जे ब्लू टिक वाले इन्फ्लुएन्सर्स आपण बघतो, तर त्यांचं एक बिझनेस मॉडेल आहे. प्रत्येक पॉलिटिकल पार्टी किंवा प्रत्येक कलाकार किंवा नेता त्या गोष्टींचं त्यांची टीम तो कॉन्टेंट शॉर्ट फॉर्मॅटमध्ये बनवते. वेगवेगळ्या कॉपीज, वेगवेगळे इमेजेस, वेगवेगळे व्हिडिओज त्यांची टीम्स कट करून त्यांना एडिट करून देते आणि त्या इन्फ्लुएन्सर्सला सांगितलं जातं की तुम्ही दिवसामध्ये 50-100 पोस्ट, आठवडाभर मला वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सनी ती पोस्ट पोस्ट करत राहिलं पाहिजे, जेणेकरून तो कॉन्टेंट व्हायरल होईल. बऱ्याचदा इन्फ्लुएन्सर ऍक्टिव्हिटीज ह्या 100% पेड असतात, कारण त्याचं सोर्स ऑफ इन्कम हे इन्फ्लुएन्सरचं पोस्टिंगच आहे आणि तो मोस्टली फ्रीमध्ये पोस्टिंग नाही करत. तर त्याच्यासाठीच एक बजेट असतं. तर ते प्रत्येक पॉलिटिकल पार्टी त्यांच्याकडे जो फंड्स असतो, आता लोकांमध्ये काही गैरसमज असतात की सरकार सामान्य टॅक्स पेअरचा पैसा स्वतःच्या ब्रँडिंगसाठी वापरतात. हा एक आरोप असतो बऱ्याचदा. 50% तो बरोबर असेल, 50% पक्ष म्हणून जेव्हा काही गोष्टी पॉलिटिकल पार्टी करते, दे ऑपरेट लाईक अन ऑर्गनायझेशन आणि त्यांना डोनेशन्स मध्ये वेगवेगळ्या लोकांकडून, संस्थांकडून खूप पैसे मिळतात. तर तो पार्टी फंड्सचा वापर हे लोक बऱ्याचदा एजन्सीज अपॉइंट करण्यासाठी, PR करण्यासाठी, जाहिराती करण्यासाठी, इव्हेंट्स करण्यासाठी, त्या पैशातून ह्या एजन्सीजचं पेमेंट होतं. सो प्रत्येक वेळेला डायरेक्ट टॅक्स पेअरचा पैसा सरकार स्कीमचा वापरतं असं नाही. आजकाल बऱ्याचशा पॉलिटिकल पार्टीज एका सक्सेसफुल मल्टीनॅशनल कॉर्पोरेट कंपनीपेक्षा जास्त इफेक्टिव्हली PR आणि कम्युनिकेशनचा वापर करतात. ही गोष्ट शिकण्यासारखी अशी आहे की राजनीती म्हणा किंवा पॉलिटिक्स मध्ये खूप अनसर्टनिटीज असतात. नोबडी नोज व्हॉट इज गोइंग टू हॅपन टुमॉरो. स्टील जर पॉलिटिकल पार्टीज जास्त इफेक्टिव्हली कम्युनिकेशन करत असतील, युझिंग PR, युझिंग ऑल द सोशल मीडिया ऑप्शन्स, टूल्स, आणि बऱ्याचदा काही वेळेला ती लोक किंवा त्या संस्था दे आर डुईंग मच बेटर कम्युनिकेशन जॉब दॅन अ कॉर्पोरेट कंपनी ऑर अ सेलिब्रिटी. सो मी त्याच्यामध्ये योग्य आहे का अयोग्य आहे, चांगलं आहे वाईट आहे किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये मी जात नाही. आपण आता सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टीज पॉईंट ऑफ व्ह्यू बोलतोय, कारण प्रत्येकाला आपापली मतं असू शकतील की ही कॅम्पेन चुकीची, बरोबर आहे. पण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करणं कसं केलं पाहिजे हे आपण आजच्या काळात काही विशिष्ट पार्टीज कडून किंवा काही विशिष्ट पॉलिटिकल लीडर्स कडून जरूर शिकणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पहिलं नाव म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब. आपल्याला व्यक्ती आवडू न आवडू, आपले राजकीय मतभेद असू शकतात, प्रत्येकाला आपले आपले मत असतात, पण ज्या पद्धतीने त्या माणसाचं सोशल मीडिया किंवा कम्युनिकेशन आहे, युझिंग ऑल द लेटेस्ट टूल्स, टेक्नॉलॉजीज, ऑल द लेटेस्ट सोशल मीडिया ऑप्शन्स, इनफॅक्ट म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम दॅट आणि पॉडकास्ट सुद्धा जेव्हा आपण म्हणतो, तर फर्स्ट अगेन त्यांनी आता रिसेंटली एक पॉडकास्ट पण केला झिरो द कंपनीच्या फाउंडर बरोबर, सो त्या गोष्टींमुळे त्या वैयक्तिक ब्रँडचं एक वेगळेपण आहे जे, आणि हे सर्वांसाठी ओपन आहे. सो हे करतात तर ते का नाही करत, ते पण करू शकतात, ही पार्टी पण करू शकते. सो इट इज नॉट अबाउट क्रिटिसाइजिंग, बट इट इज अबाउट युटिलायझिंग ऑल द अवेलेबल ऑप्शन्स ऑफ कम्युनिकेशन. आणि आजच्या काळामध्ये ज्याचं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह आहे, ज्याचा अवेअरनेस जास्त आहे, people will naturally remember that company or that party or that leader or that star. So in fact मी आता उलट म्हणेन की कम्युनिकेशन कसं करायचं हे आत्ताच्या काळामध्ये इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कसं करायचं आहे पॉलिटिकल पार्टीज कडून जास्त शिकण्यासारखं आहे दॅन स्टार्स किंवा कॉर्पोरेट कंपनीज. सो त्या पद्धतीने ते आता बदलत चाललं. सर, बॉलिवूड आणि हॉलिवूड PR तज्ञांमध्ये काय फरक आहे? सो PR जसं आपण समजतो ना की पब्लिक रिलेशन्स हे इमेज बिल्डिंगसाठी केलं जातं.
पण हॉलिवूडचा विचार केला ना किंवा अमेरिका किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये पी आर वापरायची पद्धत किंवा कम्युनिकेशन करायची पद्धत ही थोडीशी वेगळी आहे आपल्यापेक्षा, कारण तिथला जो ह्युमर आहे किंवा तिथला जो कल्चर आहे त्या गोष्टी जर आपण हिंदी किंवा बॉलिवूड पी आर मध्ये किंवा इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये वापरल्या तर कदाचित त्याच्यामुळे काही प्रोटेस्ट होऊ शकतात. कारण प्रत्येक देशाची एक वेगळी संस्कृती असते when it comes to defining humor, when it comes to defining PR, when it comes to defining ओपननेस किंवा फ्रीडम. तर तिथे काही गोष्टींबद्दल असा पी आर ऍक्टिव्हिटीज केली जाते किंवा काही गोष्टी घडतात त्याच्यामध्ये काही वेगळ्याच प्रकारचे स्टंट्स दिसायला बघायला मिळतात. कधी काही फनी समजून कधी कधी वल्गर कमेंट्स केल्या जातात किंवा काहीतरी एक वेगळीच ऍक्टिव्हिटी केली जाते जी आपल्याकडे ती अनकल्चर्ड समजली जाते, पण त्या देशामध्ये ती ऍक्टिव्हिटी पाहताना लोक खुश होतात किंवा हसतात. सो पी आर करण्याची पद्धत, साधारण फॉर्मॅट हा सेम आहे की सिनेमा येतोय, इंटरव्ह्यूज करा, कलाकारांना पॉडकास्टवर पाठवा, सोशल मीडिया प्रमोशन्स करा, ऍक्टिव्हिटीज करा, प्रेस कॉन्फरन्स करा, पोस्टर लॉन्च. पण हॉलिवूडमध्ये आपल्यासारखे 50 वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होत नाहीत एका पी आर साठी. बॉलिवूडमध्ये आपण बघतो तर कलाकाराचा फर्स्ट लुकचा फोटो व्हायरल करतात, ज्वेलरीचं व्हायरल करतात, पोस्टर व्हायरल करतात, प्रोडक्ट लॉन्च करतात, टीजर लॉन्च करतात, म्युझिक लॉन्च करतात. आपण खूप सारे इव्हेंट्स करतो एका सिनेमासाठी. हॉलिवूडमध्ये तुम्हाला एवढं खूप कमी दिसेल. फॉर एक्झाम्पल वन ऑफ द लेजंड फिल्म मेकर्स क्रिस्टोफर नोलन. क्रिस्टोफर नोलनचा सिनेमा येतोय, दॅट न्यूज इट सेल्फ इज इनफ टू हॅव इनफ पी आर. त्याच्यात कोण असेल, काय असेल, जर्नलिस्ट स्वतः रिसर्च करतात, टॉपिक्स काय असेल, पण ते 50 इव्हेंट्स, पत्रकार परिषदा, प्रॉडक्ट लॉन्च, टीजर लॉन्च असं काही करत नाही. कारण तिथल्या लोकांना खूप जास्त स्पून फिडिंग केलेलं आवडत नाही किंवा ते डिसाईड करतात की नोलनचा सिनेमा आहे, त्याचा 0 पी आर झाला तरी लोक जाणार आणि सिनेमा बघणार. वर्सेस आपल्याकडे ते खूप कमी लोकांच्या बाबतीत किंवा कमी प्रोडक्शन हाऊसच्या बाबतीत आहे की इस प्रोडक्शन हाऊस का सिनेमा अच्छा ही होगा. आता असं कोणी कॉन्फिडेंटली म्हणू नाही शकत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे ती एक एन्झायटी आहे की माझा सिनेमा चालला नाही तर, फ्लॉप झाला तर, एवढं बजेट आहे. त्याच्यामुळे बऱ्याचदा खूप जास्ती बंबार्डमेंट केली जाते पीआरच्या इन द फॉर्म ऑफ व्हेरियस ऍक्टिव्हिटीज. आणि आता लोकांना थोडं समजायला लागलं. आपल्याला पण आधी काही गोष्टी समजायच्या नाही. आपल्याला वाटायचं की एका इव्हेंटमध्ये आर्ग्युमेंट झाल्या, मारामारी झाली तर दॅट इज रिअल. आता थोडं थोडं लोकांना समजायला लागलं की नाही यार, हे स्टंट होऊ शकतं. आता कमेंट्स लोक लिहितात सोशल मीडियावरती. सो खूप जास्त कुठली गोष्ट केली तर एनिथिंग यू आर डुईंग ओव्हर द लिमिट, दॅट इज नॉट गोइंग टू बी गुड फॉर द इंडस्ट्री ऑल्सो, स्पेशली फिल्म इंडस्ट्री. आणि लोकांना आता तो फटीग आला. एकच कलाकार 10 सिनेमा करतोय, त्याचा पी आर सारखाच होतोय, पण लोक आता वैतागायला लागले. पीपल आर लाईक की हे सगळंच पी आर आहे. आणि मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय झालेला की वी आर अनेबल टू नो द रिअल साइड ऑफ ऍक्टर, रिअल साइड ऑफ प्रोडक्शन हाऊस. आणि हा फरक आहे. आणि हॉलिवूडमध्ये ते खूप स्मार्टली लिमिटेड वेज मध्ये वापरतात. आणि आपल्या 50 गोष्टी वर्सेस तिथे सिनेमा स्पेसिफिक पी आर मध्ये 2च गोष्टी केल्या जातात ज्या खूप मोठ्या आणि ग्लोबल इम्पॅक्ट करतात. आणि मग ती बघून भारतातला ऑडियन्स पण म्हणतो नाही यार, हा सिनेमा येतो तर मी इंडियामध्ये पण बघतो. सो तो फरक आहे. तो एक मोठं लिमिटेशन. सर, तुमच्या या 15 वर्षाच्या कारकिर्दीत सर्वात मोठा चॅलेंज कोणता आलेला आणि त्यातनं तुम्ही कसं ओव्हरकम केलं? सो चॅलेंज मोठं छोटं असं मी नाही सांगणार. तर चॅलेंज म्हणजे अगेन लँग्वेज बॅरियर माझ्या केसमध्ये पण होतं. आणि जेव्हा आपण महाराष्ट्रामधून वाढतो त्याला इंग्रजी ही नॅचरली आपली फर्स्ट लँग्वेज नसते, ती सेकंड लँग्वेज असते. त्याच्यामुळे भाषेवरती काम करणं खूप गरजेचं असतं. माझ्या बाबतीमध्ये पण सुरुवातीला जेव्हा मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये काम करत होतो, जर्नलिस्टकडे फील्ड रिपोर्टिंग कसं करायचं हे जर्नलिस्ट शिकू शकतो, पण फील्ड रिपोर्टिंगची बातमी लिहायची कशी, बनवायची कशी, त्याच्यामध्ये कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त इम्पॅक्ट, त्या गोष्टींमध्ये मलाही प्रॉब्लेम होते. मी सतत वाचन करून किंवा वेगवेगळ्या गोष्टी, बऱ्याच पत्रकारांची थॉट प्रोसेस कशी आहे त्याच्यावरती काम केलं. सेम मी जेव्हा
शिफ्ट केलं जर्नलिझम मधून PR आणि कम्युनिकेशन मध्ये, तिथे तर 100% 24/7 इंग्रजी इज द फर्स्ट लँग्वेज. पत्रकाराला ऍटलीस्ट चान्स मिळायचा की प्रश्न विचारताना समोरच्या माणसाला तुम्ही मराठीत विचारू शकता जर त्याला इंग्लिश येत नसेल. पण कॉर्पोरेट किंवा PR मध्ये समोरच्यालाही इंग्रजीच येतं, त्याची अपेक्षाही इंग्रजीच असते. आणि त्यावेळेला मग चॅलेंज इनिशियली असे होते की प्रेस रिलीज लिहिणं. आपण खूप कॅज्युअली बोलतो की प्रेस रिलीज, पण ती तेवढी सोपी नसते. त्याच्यासाठी एफर्ट्स, कशी बातमी तयार करणं, हे चॅलेंजेस होते. इनिशियली कॉन्फिडन्स बद्दलही जसं मी म्हटलं, ह्या फील्डमध्ये नुसतं हुशार असून कामाचं नाही. तुमचं इंटरपर्सनल स्किल कसं आहे, कॉन्फिडन्स कसं आहे, तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे, तुम्ही जेव्हा 100 लोकांसमोर तुम्ही बोलू शकता का, हे खूप गरजेचं आहे. इनिशियली मला पण ते नॅचरली नव्हतं, तर त्याच्यावरती काम करायला लागलं. काही वेळेला काही गोष्टी सक्सेसफुल झाल्या, काही गोष्टी अनसक्सेसफुल झाल्या, पण आपण यू लर्न फ्रॉम द मिस्टेक्स. सो भाषा, प्रेझेंटेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, मॅनरिझम, ह्या गोष्टींमध्ये इनिशियली मला पण खूप प्रॉब्लेम्स होते, तर त्याच्यावरती काम करायला लागलं. तर तो एक चॅलेंज होता. पण जर तुमच्याकडे स्किल्स असतील, कन्व्हिक्शन असेल आणि यू नो व्हॉट यू आर डुईंग, तर तुम्हाला तो चॅलेंज लॉंग टाइम नाही राहत. तर माझ्या बाबतीत तेच झालं की जेव्हा मला एजन्सीज मधून कॉर्पोरेट मध्ये जायचं होतं, इनिशियली मला चॅलेंज म्हणजे आय यूज टू गेट फ्रस्ट्रेटेड इन द सेन्स. मला जेव्हा कॉर्पोरेट मध्ये जायचं होतं, मी जेव्हा एजन्सी मध्ये होतो लास्ट, मी कमीत कमी 100 इंटरव्ह्यूज दिले वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपनीजला. आणि बऱ्याचदा असं वाटायचं की छान इंटरव्ह्यू गेला, सगळं चांगलं, रिटर्न असाइनमेंट पण मस्त आहे, हा मिळाला जॉब आपल्याला. पण ऑलमोस्ट 30-40 रिजेक्शन्स स्ट्रेट मला आले. आणि मला असं वाटायचं की आय डोंट थिंक मला जॉब मिळणार नाही, असं नाही होणार. तर ते एक महत्वाचं चॅलेंज होतं. पण ज्या वेळेला वेन यू लुक बॅक, त्यावेळेला जर मी स्ट्रेस्ड झालो असतो, फ्रस्ट्रेशन मध्ये गेलो असतो, डिप्रेशन मध्ये गेलो असतो, तर इट वुड हॅव बीन अ डिफरंट सिच्युएशन. पण मी त्या चॅलेंजमध्ये एव्हरी चॅलेंज आय टूक इट इन अ पॉझिटिव्ह मॅनर. मी त्याच्यातनं चांगलं काय आणि वाईट काय त्याच्यावरती काम केलं. आणि मग ज्या वेळेला कॉर्पोरेटमध्ये जॉब मिळाला आणि मग मी जेव्हा मागे बघतो, त्यावेळेला मला वाटतं की मे बी हे 50 ठिकाणी जे रिजेक्शन झालं, दॅट हॅपन फॉर द गुड रिझन. आणि त्याच्यामुळे जो नंतर जॉब मिळाला तो चांगला मिळाला. तिथे मी 4-4.25 वर्ष काम करू शकलो, त्याच्यात मी ग्रो केलं. सर, माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना जर PR आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर त्यांना कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? सो हा खूप चांगला प्रश्न आहे. ज्यांना PR किंवा कॉर्पोरेट कम्युनिकेशन मध्ये करिअर करायचं आहे, तर एकतर जनरली मास कम्युनिकेशनची डिग्री जर तुमची बॅचलर्स किंवा मास्टर्स डिग्री असेल तर त्याचा नक्कीच फायदा होतो. त्याच्यानंतर तुमच्यासाठी 3-4 प्रकारचे ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही सुरुवात एखाद्या पब्लिक रिलेशन्स एजन्सीमध्ये करू शकता. जशा जाहिरातीच्या एजन्सीज असतात, ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज, तशा PR एजन्सीज पण असतात. नॅशनल म्हणा किंवा काही मल्टीनॅशनल. मुंबई, पुणे, दिल्ली, बँगलोर, हैदराबाद या सगळ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये मोठ्या एजन्सीजची ऑफिसेस आहेत. एक तर तुम्ही त्याच्या थ्रू सुरुवात करू शकता, किंवा दुसरं तुम्ही डायरेक्ट कॉर्पोरेट कंपनीमध्ये ॲज अ ट्रेनी किंवा ॲज अ फ्रेशर पण कॉर्पोरेट कम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये पण जॉब सुरू करू शकता. आणि संधी म्हणजे थोडासा इथे एकच फरक आहे, जो इंजिनिअरिंगमध्ये किंवा MBA मध्ये बऱ्या प्रमाणात ऑर्गनाइज प्लेसमेंट्स असतात. कॉलेजेसचे टाईप्स असतात, कंपनीज येतात, प्लेसमेंट इंटरव्ह्यूज असतात आणि त्याच्यानुसार सिलेक्शन होऊन बऱ्याचदा जॉब मिळतो. थोडंसं PR कॉर्पोरेट कम्युनिकेशनमध्ये तेवढं ऑर्गनाइज प्लेसमेंट सगळीकडे नाहीये. काही संस्थांमध्ये जसं की सिम्बायसिस आहे किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन दिल्ली आहे, तर त्या मोठ्या संस्थांचे डायरेक्ट एजन्सीज किंवा कॉर्पोरेट कंपन्यांबरोबर प्लेसमेंट टाईप्स आहेत. पण सगळ्या संस्थांचे म्हणाल तर नाही. तर त्याच्यामुळे सुरुवातीला तुम्हाला एंटर करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी गुगल सर्च करा, वेगवेगळ्या एजन्सीजचे लिंक्डइन पेजेस सर्च करा. लिंक्डइनमध्ये तुम्हाला पीपलमध्ये लोक मिळतात, कुठली कुठली लोक आहेत, त्यांना तुम्ही कनेक्ट करा, त्यांना मेसेजेस करा, तुमचे CVs पाठवा. परत वेगवेगळे जॉब एम्प्लॉयमेंट पोर्टल्स आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक कॉलेजचं एक ॲल्युमनाय नेटवर्क असतं, एक स्टुडंट्स, तर
त्या नेटवर्क मधल्या स्टुडंट्स बरोबर कम्युनिकेट करा, ज्याच्या थ्रू तुम्हाला एजन्सी म्हणा किंवा कॉर्पोरेट म्हणा किंवा बरेचसे इंडिव्हिज्युअल स्टार्स आहेत, सेलिब्रिटीज आहेत, तर त्यांच्याकडेही तुम्हाला PR मध्ये किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंटसाठी एंट्री मिळू शकते. सुरुवातीला बऱ्याचदा तुम्हाला ॲज अ ट्रेनी किंवा इंटर्न म्हणून ते काम देतील 3 महिने किंवा 6 महिने. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्ती पगार मिळणार नाही, स्टायपेंड मिळेल, पण त्याच्या थ्रू तुमच्यासाठी एक ऑप्शन ओपन होतं. तर ह्या 3, 4, 5 पद्धतीने तुम्ही काम करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही 5 वर्ष 10 वर्ष काम केलं, त्याच्यानंतर तुमचं एक नेटवर्क तयार झालं, तर तुम्ही एक इंडिपेंडेंट PR कन्सल्टंट किंवा कम्युनिकेशन कन्सल्टंट म्हणूनही काम करू शकता आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपनीज किंवा इंडिव्हिज्युअल्सला तुम्ही कन्सल्टन्सी देऊ शकता. ऑप्शन्स खूप आहेत. सर मग या क्षेत्रात आव्हाने कोणकोणती आहेत? सो आव्हाने म्हणाल तर जर तुमचं एक खूप क्लिअर काय म्हणतात त्याला, तुमचा विचार असेल की मला 9 ते 6 काम करायचं आहे, 6:30 नंतर मी अवेलेबल नसेल. ऑब्व्हियसली पर्सनल लाईफ पण महत्वाची आहे, पण मीडिया कम्युनिकेशन, एंटरटेनमेंट, जर्नलिझम ओव्हरऑल हे क्षेत्र डिमांडिंग आहे आणि तुम्हाला 24/7 अवेलेबल राहायला लागतं. तर हे गरजेचं आहे. आव्हान म्हणजे दुसरं जसं मी म्हटलं तसं की तुम्हाला स्वतःवर काम करायला लागतं आणि दिस इज अ चेंजिंग फील्ड. जसं सॉफ्टवेअर इंजिनियरला वेगवेगळ्या अपडेट्स वरती लक्ष द्यायला लागतं, तसं PR कम्युनिकेशन मध्ये स्टोरी टेलिंग बदलत चाललं. जुन्या काळी TV होता, पेपर होते, मॅगझिन्स होते, आता पॉडकास्ट आहेत, युट्यूब चॅनल्स आहेत, रील्स आहेत, सोशल मीडिया आहे, आता AI आहे. सो जे जसं जसं चेंज होत आहे त्या चेंजनुसार तुम्हाला स्वतःला अडॅप्ट करणं गरजेचं आहे, त्या चेंज वरती काम करणं गरजेचं आहे, शिकणं गरजेचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्वतःवरती वर्किंग करणं गरजेचं आहे. सर आपण PR आणि ऍडव्हर्टायझिंग हे एकाच नाण्याचे दोन पैलू आहेत का? सो बघायला गेलं तर आहेत पण आणि नाही आहेत पण. सो ऍडव्हर्टायझिंग आणि PR हे दोन्हीही कम्युनिकेशनच्या अंडर येतात, ओव्हरऑल कम्युनिकेशनचाच भाग आहे. पण फंडामेंटल डिफरन्स हा असा आहे दोन्हीमध्ये की ऍडव्हर्टायझिंग हे जास्ती खर्चिक आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. PR हे कमी एक्सपेन्सिव्ह आहे आणि जास्ती ट्रस्टवर्दी आणि ऑर्गॅनिक आहे. सो एका नाण्याच्या बाजू आहेत म्हटलं तर नाही आहेत, एकमेकांवर डिपेंडेंट आहेत. पण मला वाटतं की PR वरती ऍडव्हर्टायझिंग जास्त डिपेंडेंट आहे. कारण ऍडव्हर्टायझिंग मध्ये तुम्ही 5 करोड 10 करोड बजेट टाकून एक ऍड बनवता, पण ती ऍड सक्सेसफुल करायची का नाही हे कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि PRच्या वेगवेगळ्या मेकॅनिझमनीच होतं. इन्फ्लुएन्सर आउटरीच, मीडिया कव्हरेज, प्रेस रिलीज, इंटरव्ह्यू. की सपोज तुम्ही एक ऍड बनवली तर त्या ऍड मध्ये जो कलाकार आहे त्याचा इंटरव्ह्यू पण पत्रकारच घेतो ना, की तुम्हाला ह्या ब्रँड बरोबर पार्टनरशिप का करायला लागली, तो इंटरव्ह्यू PRच अरेंज करतो. सो PR जास्त गरजेचं आहे, PR कमी खर्चिक आहे आणि जास्त इम्पॅक्टफुल आहे. याचा अर्थ असा नाही की ऍडव्हर्टायझिंग करू नका, मोठ्या कंपनीजना ऍडव्हर्टायझिंग ही करायला लागते, पण जर तुम्ही बॅलन्स अप्रोचनी केलं तर तुम्ही खूप पैसे वाचवू शकता आणि कमी पैशांमध्ये इफेक्टिव्ह स्टोरी टेलिंग, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करू शकता. आणि PR आणि ऍडव्हर्टायझिंगचं राईट कॉम्बिनेशननी ब्रँड विल गेट द मोस्ट बेनिफिट. सर तुम्हाला स्वतःला कोणत्या क्षेत्रात सर्वात जास्त काम करायला आवडेल? PR, ब्रँडिंग, ऍडव्हर्टायझिंग, जर्नलिझम की टीचिंग? सो जसं मी म्हटलं तसं हे इंटरकनेक्टेड आहे. माझ्या बाबतीमध्ये टीचिंग, आय एम व्हेरी व्हेरी पॅशनेट म्हणून मी टीचिंग करतो. आणि जेव्हा मी कॉर्पोरेट्समध्ये किंवा एजन्सीजमध्ये काम केलं त्याच्यामध्ये मला आवडलेले सेक्टर्स जे आहेत PR आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन किंवा ब्रँडिंगसाठी, मला ऑटोमोबाईल सेक्टर प्रचंड आवडतो, त्याच्यानंतर फायनान्स सेक्टर प्रचंड आवडतो. त्या सेक्टर्समध्ये PR कम्युनिकेशन, ऍडव्हर्टायझिंग, ब्रँडिंग करणं मला खूप आवडलं आतापर्यंतच्या माझ्या एक्सपिरियन्समध्ये. काही प्रमाणात एंटरटेनमेंट PR पण आवडलं, पण माझे पर्सनल फेवरेट्स म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, ऑटोमोबाईल सेक्टर, त्याच्यानंतर फायनान्स, बँक्स, NBFCs, फिनटेक कंपनीज आणि गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स. सो बऱ्याचदा गव्हर्नमेंट, जसं मी सुरुवातीला सांगितलं की ते पण एजन्सीज बरोबर काम करतात, तर मी काही स्टेट गव्हर्नमेंट किंवा काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या PRच्या प्रोजेक्ट्समध्ये माझ्या कंपनी थ्रू त्या प्रोजेक्ट्सवरती पण काम केलं. तर त्याच्यामध्ये एक वेगळीच एक्साइटमेंट आहे.
24 तास काम आहे, कधीही काही होऊ शकतं आणि एक एक्साइटमेंट आहे. सो ह्या 4-5 फील्ड्स सेक्टर्समध्ये मला PR, ब्रँडिंग, कम्युनिकेशनवर काम करायला आवडतं आणि टीचिंग मी जसं सांगितलं तसं मला योग्य तो मेसेज मुलांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये खूप संधी आहेत, फायनान्शियल स्टॅबिलिटी आहे हे सांगायचं आहे. त्याच्यामुळे मी टीचिंग करतो, जेणेकरून माझ्या काही लेक्चर्समुळे किंवा असाइनमेंट्समुळे 1%-2% मुलांना जर या फील्डमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला तर ह्या फील्डमध्ये जो टॅलेंटचं शॉर्टेज आहे ते कॉम्पेन्सेट होऊ शकतं. सो दॅट्स हाऊ आय ऑपरेट. ओके सर. तर खरंच तुम्ही आतापर्यंत खूप छान मार्गदर्शन केलं आम्हाला. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? सो यशस्वी कुठल्याही क्षेत्रात जर व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. सो हार्ड वर्क तुम्हाला प्रत्येक फील्डमध्ये करायला लागतं. ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला हार्ड वर्क करायला लागतं. यू नीड टू बी व्हेरी व्हेरी पॅशनेट अबाउट स्टोरी टेलिंग आणि जसं मी सुरुवातीपासून सांगतोय हे म्हणजे की तुम्हाला स्वतःवरती काम करायला लागतं. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, इंटरपर्सनल स्किल, भाषेवरती मास्टरी मिळवायला लागते, स्पेशली इंग्लिश. मदर टंग तुमची चांगली असेल तर तुम्हाला 3 भाषांचा फायदा होतो. जनरली आपल्याला आपली मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी जर 3 भाषा आल्या तर तुम्हाला जास्ती फायदा होतो आणि भाषेवरती काम करणं खूप गरजेचं आहे. तिसरं म्हणजे महत्वाचं हे आहे की टीम वर्क. जसं फिल्म मेकिंग इज अ टीम वर्क, कम्युनिकेशन PR इज ऑल्सो टीम वर्क. सगळ्या गोष्टी एक माणूस नाही करू शकत. जरी मला वाटलं मी सगळं करू शकतो, फिजिकली इट इज नॉट पॉसिबल फॉर मी. सो तुम्हाला टीम वर्क, टीम बिल्डिंग, कम्युनिकेशन स्किल्स, स्वतःवरती काम करणं, नेटवर्किंग आणि तुम्ही जर शाय असाल तर तुम्हाला ह्या फील्डमध्ये सक्सेसफुल व्हायला खूप जास्त डिफिकल्टी आहे. सो इफ यू आर शाय यू नीड टू वर्क ऑन दॅट ऑल्सो आणि यू नीड टू बी कॉन्फिडंट आणि तुम्हाला नेटवर्किंग करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कुठल्या इव्हेंटला गेलाय तुमच्या कंपनीतर्फे, तुम्ही फक्त तुमचा इव्हेंट, तुमची कंपनी आणि तुमच्याच टीम बरोबर बसून राहणं गरजेचं नाहीये. तुम्हाला त्या हॉलमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे कुठले प्रतिनिधी आहेत, कुठल्या कुठल्या कंपन्यांचे कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे लोक आहेत, PR ची लोक आहेत, ब्रँडिंग, तुम्हाला त्यांच्याबरोबर कॉन्फिडेंटली डायलॉग करता आला पाहिजे. सो नेटवर्किंग, कनेक्शन्स आणि जास्त प्रमाणात सोशल मीडियाचा इफेक्टिव्ह वापर. सोशल मीडियामध्ये ट्विटर जे आता X झालंय, दुसरं म्हणजे लिंक्डइन. लिंक्डइन इज अ सोशल नेटवर्किंग साईट फॉर प्रोफेशनल्स. सो तिथे तुम्हाला जास्तीत जास्त लोकांबरोबर कनेक्ट करणं गरजेचं आहे. तिथे काही ट्रेंड्स आहेत. इंस्टाग्राम रील्स तुम्ही जरूर बघा, ते पण गरजेचं आहे. पण तिथे कमी वेळ घालून थोडा जास्त वेळ तुम्ही X आणि लिंक्डइन वरती घातला, स्वतःची प्रोफाईल बनवली, लिंक्डइन प्रोफाईलवरती सतत काही अपडेट्स केले, तुम्ही केलेल्या गोष्टी तिथे प्रोजेक्ट केल्या, ज्याचा वापर करून तुम्हाला तुमची प्रोफाईल स्ट्रॉंग करता येते. कारण एक साधं गणित आहे, तुम्हाला जर PR करायचा आहे कुठल्या संस्थेचा किंवा एका कलाकाराचा, तर त्याचा PR करण्यासाठी तुम्हाला आधी तुमचा PR करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर एका सो ह्या सगळ्या गोष्टी चा विचार करून तुम्हाला स्वतःवरती वर्किंग डे 1 पासून करणं गरजेचं आहे. सो कॉलेजमध्ये असताना जास्तीत जास्त वेळ इंटर्नशिप्स मध्ये घालवा. इंटर्नशिप सगळ्या करा, जेन्युअनली करा, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या इंटर्नशिप्स करा. PR मध्ये इंटर्नशिप्स एजन्सीमध्ये पण करा, कॉर्पोरेटमध्ये पण करा. त्याच्याकडून तुम्हाला समजेल की कॅम्पसच्या बाहेर काय चालू आहे आणि तिथे काय डिमांड आहे आणि त्या डिमांड फुलफिल करण्यासाठी तुम्हाला तुमच्यात काय आहे काय नाहीये हे तुम्हाला इंटर्नशिप्स केल्यानंतर समजतं आणि दॅट गिव्स यू अ डिरेक्शन. सो साधारण ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही योग्य पद्धतीने केल्या तर मला नाही वाटत इट इज दॅट डिफिकल्ट टू मेक गुड करिअर इन PR किंवा कॉर्पोरेट कम्युनिकेशन किंवा ब्रँडिंग. खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खरं म्हणायला गेलं तर तुम्ही आधीच मेन्शन पण केलं की 18 तास कंटिन्यू काम करावं लागतं. इतकं बिझी शेड्यूल असून, कॉर्पोरेट लाईफ असून तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला, त्याबद्दल मनापासून खरंच धन्यवाद. आणि तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर प्लीज कृपया करून लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.